नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी, पैशांच्या वाटा चहूबाजूने आपल्या आयुष्यात खुल्या होण्यासाठी, घरात कुठून ना कुठून पैसा येण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. जो उपाय मी स्वतः केला आणि 3 दिवसात मला 1 लाख रुपये मिळाले. म्हणजे मला स्वतः या उपायाचा अनुभव आला आणि त्यानंतरच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तोच उपाय सांगणार आहे. उपाय सांगण्याच्या अगोदर माझा हा छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगते. खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे की मी आत्ताच जस्ट फ्लॅट घेतलेला आहे. फ्लॅट झालं, बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या, पण सगळ्यात महत्त्वाचं होतं ते त्याचं रजिस्ट्रेशन. बघा, फ्लॅटचं रजिस्ट्रेशन करायचं होतं आणि त्यासाठी 1 लाख रुपये हवे होते. जो बिल्डर आहे त्याने एक 10 दिवस पूर्वी सांगितलं होतं, पण आम्ही इतकं काही सिरियस घेतलं नाही, म्हटलं थोडं लेट करू. पण त्यानंतर त्याचा फोन आला की या 3 दिवसांमध्ये काहीही करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, नाहीतर एक्स्ट्रा पॅनल्टी बसेल. मग 1 लाखाचं जे रजिस्ट्रेशन आहे त्यामध्ये अजून पैसे ॲड करावे लागतील. आता ते किती लागतील काही सांगू शकत नाही. मग त्यावेळेस असं झालं की नाही, काहीही झालं तरी आता 1 लाख रुपये पाहिजेत म्हणजे पाहिजेत. बरेच प्रयत्न केले, नातेवाईकांकडनं मागितले किंवा बऱ्याच गोष्टी केल्या. आता कुणाकडे इतकी कॅश असते आणि तो लगेच कुणीही सांगताना काय सांगतं, 2 दिवसात देतो, बघतो. सगळ्यांचे उत्तर असेच होते. हीच टेक्निक करायला मी सुरुवात केली, हाच उपाय करायला मी सुरुवात केली. हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशीसुद्धा मी ही टेक्निक म्हणजे हा उपाय केला. संध्याकाळी 7:30 वाजले असतील आणि माझ्या मिस्टरांचे एक मित्र आहेत, आमच्याच गावाच्या शेजारी राहतात. त्यांनी जवळपास एक 6-7 वर्षांपूर्वी यांच्याकडनं 2.5 लाख रुपये घेतले होते. 2.5 लाख. आणि हे नेहमी फोन करायचे त्याला की पैसे दे, आता मला गरज आहे. पण योग असा जुळून आला आणि त्याने स्वतःहून फोन केलं आणि तो स्वतःहून म्हटला की 1 लाख रुपये सध्या देतोय, बाकीचे राहिलेले 1.5 लाख रुपये आहेत ते मी तुला नंतर देईल. पण म्हणजे त्याला त्यावेळेस आम्ही फोनही केला नव्हता, काहीच नाही. पण त्याला स्वतःहून ते वाटणं आणि त्याच मोमेंटला त्याने ते 1 लाख रुपये देणं आणि त्या पैशातून आमचं काम होणं, खरंच ही खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे मला तरी या सेवेचा 3ऱ्याच दिवशी हा अनुभव आला. आता तीच सेवा मी तुम्हाला सांगत आहे. बऱ्याच वेळा जसं मला वाटत होतं तसंच बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की अर्जंट पैसे हवे आहेत, काहीही झालं तरी मला आता पैसे हवे आहेत. त्यावेळेस काय करायचं, ही रेमेडी करायची. कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडतोय, रविवार असेल, सोमवार असेल, मंगळवार असेल, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, कुठलाही जो दिवस तुम्हाला आवडतो, जो दिवस तुम्हाला लकी वाटतो, त्या दिवशी हा उपाय करायचा. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत 7 तमालपत्र. किती? 7, ज्याला आपण तेज पत्ता असे म्हणतो. 7 तमालपत्र घ्यायच्या, 7 फुलवाल्या लवंगा घ्यायच्या, हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आणि लाल पिवळा कलावा, मौली धागा जो असतो तो धागा घ्यायचा. घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये शांत निवांत बसायचं किंवा देवघराच्या समोर बसतात तरीही चालेल. आता सगळ्यात पहिले काय करायचं, जे तमालपत्र आपण घेतलेले आहेत 7 तमालपत्र, ते कुठे किडलेले, तुटलेले, चिरलेले किंवा अर्धवट असणारे नको. छान एका प्लेटमध्ये हे तमालपत्र ठेवायचे. आपलं जे देवघर आहे किंवा जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे एक आसन घालून बसायचं. आपल्यासमोर किंवा आपल्या बाजूला ही 7ही तमालपत्र ठेवायची. पहिलं तमालपत्र आपल्या समोर ठेवायचं आणि त्या तमालपत्राच्या वरती, बघा, त्या तमालपत्राच्या वरती तुम्हाला सगळ्यात पहिले जे सांगते ते लिहायचं आहे. तुम्हाला बघा, पेन हिरव्याच रंगाचा लागणार आहे, दुसरा कुठल्याही रंगाचा नाही चालणार. हिरव्याच रंगाचा पेन घ्यायचा आणि तमालपत्राच्या वरती सगळ्यात पहिले तुम्हाला 12 असं लिहायचं आहे. 1 2 आणि त्याच्यापुढे पुन्हा 2, 12 2, 122. पुन्हा एकदा ऐका, 1 2 2, 122, 12 2, 12 2, 1 2 2. हा अंक हिरव्या पेनाने 1 2 2 हा अंक तुम्हाला तमालपत्राच्या वरती लिहायचा आहे. जिथे तुम्ही हा अंक लिहिलेला आहे त्या अंकाच्या खाली तुम्हाला यस हे सिग्नेचर करायचं आहे. आता यस कसं करायचं तर तुम्ही थंबनेलला बघा. थंबनेलला मी एक तमालपत्र दाखवलेलं आहे आणि त्या तमालपत्रावरती जे यस काढून दाखवलेलं आहे, जे पैशाचं चिन्ह आहे, मनी म्हणजे पैशाचं जे चिन्ह आहे यस, ते तुम्हाला तिथे काढून दाखवलेलं आहे. सेम तसंच यस तिथे काढायचं.
सगळ्यात पहिले 122 लिहायचं, त्याच्या खाली यस्त चिन्ह काढायचं आणि मग त्याच्या खाली तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत, आता मी 1 लाख लिहिले होते, तुम्ही 5 लाख लिहू शकता, तुम्ही 4 लाख लिहू शकता, 3 लाख लिहू शकता, कुणी तुमचं घेतले असेल ते तुम्हाला रिटर्न करायचे असेल जी अमाऊंट असेल ती लिहू शकता, खूप कर्ज असेल त्या कर्जाची अमाऊंट तुम्ही लिहू शकता, किंवा अर्जंट या क्षणी तुम्हाला इतके पैसे हवे 10,000 15,000 तर त्यानुसार तुम्ही तेवढी अमाऊंट लिहू शकता. आता तुम्ही सांगाल ते मी कोटी लिहिते, 4 कोटी लिहिते, तर तुम्हीसुद्धा थोडंसं डोकं वापरून किंवा जेवढे मिळतील येऊ शकतात, उगाचच खूप नाही करायचं, जेवढे आपल्याला अपेक्षित आहेत किंवा जेवढं होऊ शकतं तेवढंच तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे. एवढं लिहून झालं. पुन्हा एकदा ऐका, तमालपत्राच्या वरती तुम्हाला 122 अंक लिहायचा आहे, त्याच्या खाली तुम्हाला यसचं सिग्नेचर करायचं आहे, म्हणजे यसचं तुम्हाला साईन काढायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला जी अमाऊंट हवी आहे ती अमाऊंट अक्षरात किंवा मग अंकामध्ये कसंही तुम्ही ते लिहू शकता. आता हे तमालपत्र जे आहे ते तमालपत्र एका प्लेटमध्ये आपल्या समोर ठेवायचं. त्या तमालपत्राच्या वरती किंचित थोडीशी दालचिनीची पावडर स्प्रेड करायची, थोडी दालचिनीची पावडर अशी त्याच्यावरती अशी पसरवायची थोडीशी. त्याच्यानंतर हे तमालपत्र गुंडाळायचं, गोल 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 राऊंड करायचं. शेवटी जे फुलवालं लवंग आहे त्या लवंगामध्ये ते तमालपत्र बंदिस्त करायचं. शेवटी गुंडाळलं की लवंग जे आहे फुलवालं ते त्याच्यामध्ये घाला, म्हणजे ते तमालपत्र व्यवस्थित त्याच्यामध्ये पॅक होऊन जाईल. एवढं केल्यानंतर तुम्हाला धागा घ्यायचा आहे, लाल पिवळा कलावा जो कुठला धागा घेतलेला आहे. आता त्या तमालपत्राला हा धागा तुम्हाला 7 वेळा गुंडाळायचा आहे. एक तमालपत्राला 7 वेळा हा धागा गुंडाळायचा, उलटा सुलटा कसा पण चालेल, 2 3 4 बाजूनी कसाही चालेल, आणि हे तमालपत्र त्या धाग्यामध्ये शेवटी बांधायचं. आता पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं, पुन्हा जसं आपण पहिल्या तमालपत्रावरती केलेलं आहे तसंच दुसऱ्या तमालपत्रावरती करायचं. त्याच्यावरती सांगितलेला अंक लिहायचा, यसचं सिग्नेचर करायचं, खाली अमाऊंट लिहायची, थोडी दालचिनी पावडर टाकून ते स्प्रेड करून म्हणजे व्यवस्थित गोल करून त्याला लवंग बांधून त्याच्यामध्ये लवंग घालून पुन्हा त्याला ते धाग्याने बांधायचं. अशा 7च्या 7ही तमालपत्रा तुम्हाला व्यवस्थित पॅक करायचे आहेत, बरोबर. आता 7ही तमालपत्र व्यवस्थित पॅक करून झाल्या की त्याच्यानंतर आपल्या समोर एखादी कॅन्डल म्हणजे मेणबत्ती प्रज्वलित करायची. मेणबत्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादा दिवा लावलात तरीही चालेल, नाही तर कापूर पेटवला एखाद्या वाटीत किंवा पंटीत तरी पण चालेल. एक अग्नी प्रज्वलित करायची जिथे बसलात तिथे. त्यानंतर पहिलं जे तमालपत्र आहे ते हाताच्या मुठीमध्ये घ्यायचं, मुठ बंद करायची आणि इमॅजिन करायचं, हो पैसा आला आहे, पैसा येतोय. आता मी जेव्हा त्याच्यावरती 1 लाख लिहिले होते आणि मला खूप गरज होती तेव्हा मी तेच इमॅजिन करायचे की 1 लाख रुपये माझ्याकडे आहेत, आत्ता माझ्याकडे पैसे आलेले आहेत, माझं काम झालेलं आहे, मी बिल्डरला ते पैसे दिलेले आहेत आणि माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. म्हणजे मी ते पूर्ण चित्र डोळ्यासमोर आणायचं, पूर्ण 100पेक्षा जास्त पटीने मी त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे. पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन हो ते घडले, होतंय आहे असं म्हणून ते तमालपत्र त्या अग्नीमध्ये प्रज्वलित करायचं. पुन्हा दुसरं तमालपत्र पुन्हा सेम पॉझिटिव्हिटीने ते एक चित्र डोळ्यासमोर आणायचं आणि पुन्हा त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन ते जाळायचं. असे 7च्या 7ही तमालपत्रा तुम्हाला तिथे जाळायच्या आहेत. पूर्ण जळाल्या, पूर्ण त्याची राख झाली की ही राख घरात अशी स्प्रेड करायची. घराच्या बाहेर पण तुम्ही फुंकली तरीही चालेल किंवा घराच्या आत फुंकली तरीही चालेल. 7ही तमालपत्रांची राख घरामध्ये फुंकून झाली की त्याच्यानंतर झालं तुमचं जे काही काम असेल ते करा. सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कुठल्याही वेळात हा उपाय करा. पण हा उपाय आज केला म्हणजे उद्या लगेच घडेल असं नाही. त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या दिवशीसुद्धा ही टेक्निक वापरायची आहे, तिसऱ्या दिवशीही वापरायची आहे. तुम्हाला कमीत कमी 11 दिवस करायचे आहे. किती 11 दिवस? रोज 11 दिवस एकाच टायमाला बसायचं आणि रोज 11 दिवस सेम हे करायचं. 11 दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण अनुभव येईल. खरं तर जसं मी ठरवलं होतं मी 3च दिवस करेल आणि 3 दिवसात बघेल, आणि खरंच मला 3च दिवसांचा खरं तर त्या गोष्टीसाठी चान्स होता आणि 3 दिवसात माझं काम घडलं. तसं तुम्ही 7 दिवसात 11 दिवसात जेवढ्या दिवसांचं ठरवाल तेवढ्या दिवसात तुमची इच्छा पूर्ण झाली, तुम्हाला जे हवं ते प्राप्त झालं. समजा 11 दिवसाचं ठरवले पण 5व्याच दिवशी ती इच्छा पूर्ण झाली तर पुढे करण्याची गरज नाही. समजा तुम्ही करायला सुरुवात केली आणि दुसऱ्याच दिवशी तुम्हाला ते मिळालं तर पुढे करण्याची गरज नाही. बघा खूप साधा सोपा उपाय आहे, फक्त पॉझिटिव्हिटीने आणि पूर्ण मनापासून तुम्हाला करायचं आहे. तमालपत्र हे लक्ष्मीला तर प्रिय आहेच, मात्र बघा तमालपत्र हे ब्रह्मांडाची युनिव्हर्सची शक्ती अट्रॅक्ट करण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये अत्यंत पॉवरफुल मानलं जातं. सुरुवातीला जेव्हा त्याच्यावरती तुम्ही सुरुवातीला जेव्हा तुम्ही त्याच्यावरती 122 म्हणजे 122 हा नंबर लिहिता तेव्हा हा अंक तुम्हाला ग्रहांची
साथ मिळवून देतो. बघा, 1 हा अंक शनी ग्रहाशी निगडीत आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपला शनी कुठेतरी अस्थिर असतो किंवा शनीचा प्रकोप असतो आणि बऱ्याच वेळा त्यामुळे सुद्धा असं होतं की कामात अडथळे येतात, इच्छा पूर्ण होत नाही, पैशांचे मार्ग जे आहे ते बंदिस्तच राहतात, कारण शनी काय आहे सगळ्यांनाच माहीत आहे. पण जेव्हा त्या तमालपत्रावरती तुम्ही 1 हा अंक लिहिता तेव्हा शनी प्रसन्न होतो, ॲट्रॅक्ट होतो आणि त्याची जी काही त्रासदायक काही गोष्ट असेल तर ती दूर होते. 2 हा अंक शुक्राचा आहे, 2 हा अंक गुरुचा सुद्धा आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्र आणि गुरु जेव्हा यांची युती होते तेव्हा धन, संपत्ती, ऐश्वर्या सगळ्या गोष्टींची सांगड होते. पुन्हा 2 आहे म्हणजे तोच. जेव्हा तुम्ही 1, 2, 2 यांची बेरीज करता तेव्हा ती 5 होते. 122 यांची बेरीज करता म्हणजे 1, 2 आणि 2 या 3 संख्यांची बेरीज होते 5 आणि 5 हा अंक जो आहे हा सगळ्यात मोठ्या मंगळ ग्रहाचा कारक आहे. ज्याचा मंगळ ग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यात धनलाभ हा बक्कळ असतो, त्याच्याकडे सौंदर्य असतं, ॲट्रॅक्शन असतं, सगळं काही असतं. मग बघा, जेव्हा तुम्ही 122 हा नंबर त्या तमालपत्रावरती लिहिता आणि त्याच तमालपत्राला पॉझिटिव्ह अफर्मेशन देता तेव्हा सर्व छान म्हणजे सर्व चांगल्या ग्रहांची युती होते आणि जर ग्रहांचा काही त्रास असेल, प्रकोप असेल तर तो सुद्धा नष्ट होऊन जातो, ज्यामुळे तुमची परिस्थिती सुधारायला लागते, यश मिळायला लागतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची प्रगती व्हायला लागते. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.